मधुर आवाज। यस, आपण पाहतोय आजच्या सत्रातील एक महत्त्वपूर्ण मॅच। एका बाजूला चिपळूण रायझर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाशिष्ठी 11 आणि टॉस का बॉस नाणेफेकीचा नाणेफेक जिंकले। अर्थातच चिपळूण रायझर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। 6 षटकांचा सामना, पॉवर प्लेची 2 षटकं, 2-2 1-1 गोलंदाजीचं पृथक्करण। रुपेश काजवे ऑन द स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अभिषेक कदम, गोलंदाजी मार्कवर रुपेश, स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला रुपेश काजवे। हो, इथं आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता। पंच आमच्या दिशेने वळत सांगतात इट इज वाईट स्क्वेअर धावेने, अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं जातंय। मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते। धावसंख्या फलकावरती लागते 1। इथे पण पाहिलं तर रुपेश आवले राऊंड विकेटचा मारा असेल। हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट चिकट घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या पेट्यात आणि अभिषेक मात्र आपलं खातं उघडतोय। आणि संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील पहिल्या षटकात अर्थात 2 धावा, बिनबाद 2। कालच्या सत्रात आपण पाहिलं तर जो फलंदाज स्ट्राईकवर येतोय, या स्पर्धेतील सर्वात इंडिव्हिज्युअल वैयक्तिक सर्वात धावसंख्या कोणाच्या नावावरती असेल तर नो डाऊट स्ट्राईकवर असणारा फलंदाज रुपेश काजवे। 56 धावांची मित्रांनो खेळी केली होती कालच्या सत्रात। काय आतिषबाजी केली होती। चौकार षटकारांची इथे देखील करावी लागेल। अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच आहे। बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आपण पाहतोय। अकूट टप्प्यात चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे। टॅपचा फटका म्हणावा लागेल। जसे फटके आपण अंडरआर्मच्या पटलावरती पाहतो, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय। 1 धाव मात्र मिळते। धावसंख्या होते 3 धावा। रुपेश आवले आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल। एका बाजूला रुपेश काजवे, दुसऱ्या बाजूला रुपेश आवले असा बॅटर आपण पाहतोय। पुढचा चेंडू राईट टर्म आपण पाहिलं तर राऊंड विकेटचा मारा। हो हो हो, यू मिस आर डेफिनेटली हिट, नजर हट्टी, दुर्घटना घटी। यस, आपण पाहिलं तर रुपेश बॅक टू द पॅव्हलियन, अभिषेक बॅक टू द पॅव्हलियन, विकेट गिरता हुआ और डीजे बचता हुआ। डीजे थँक्यू मित्रांनो। आपण पाहतो चिपळूण नागरी पतसंस्था प्रीमियर लीग पर्व 6 2024 एक महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय। सावरकर बहादूर नाक्या या मैदानावरती आपण पाहतोय। एक्झॅक्टली जी आमची मेन ब्रँच आहे चिपळूण नागरी पतसंस्थेची, त्याच्या बॅकसाईडला म्हणजे त्याच्या बॅकसाईडला आपण पाहतो ही स्पर्धा। काय जबरदस्त मैदान सजवलं आहे स्पर्धेसाठी आणि संपूर्ण श्रेय जात आहे स्वप्ना मॅडम आणि सर्व कंपनी यांच्या माध्यमातून। एक आपण पाहिलं तर एक जबरदस्त स्पर्धांचे साक्षीदार होतोय। इथे नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय सूरज। रुपेशला मिळालेलं हे पहिले यश, संघाला मिळालेलं पहिले यश। अत्यंत प्रभावी षटक, आतापर्यंत 3 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय। राऊंड विकेटचा मारा आहे इथे मात्र पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार, दमदार चौकार। डीजे एका चौकाराची नितांत गरज होती, कारण रुपेश अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता। पुन्हा एकदा पुलचा फटका, इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार। मिलेंगे रन 4, बेडा होगा पार, बेडा पार होतोय आणि डीजेला देखील संधी मिळते। डीजे कॅरी ऑन। थँक्यू डीजे, थँक्यू। आपण पाहिलं तर अर्थात आपण स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर चिपळूण नागरी पतसंस्था लिमिटेड चिपळूणचा एक आपण बॅनर पाहतोय। अत्यंत जबरदस्त कॅमेरामनची कामगिरी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। ओ, इथे मात्र हवाई फायर, चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार येतोय डीजेचा।
ललकार डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा क्रिकेट कसं असतं, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात रुपेशने पहिले 3 चेंडूवरती 3 धावा दिल्या होत्या, एका फलंदाजाला बाद केलं होतं. अत्यंत सुरेख सुरुवात. तदनंतर ज्या प्रकारची फलंदाजी केली होती आपण पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून 3 चेंडू फेस करताना चौकार चौकार षटकार, 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा कुठल्यातून हे षटक बनवलंय, तब्बल 17 धावांचं. हो वॉट बॅटिंग, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग, जबरदस्त सुरुवात आपण पाहिली तर. आता मात्र स्ट्राईकवर असेल रुपेश, कालच्या दिवसाचा हिरो, ज्याने काय कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. मित्रांनो, खऱ्या अर्थाने रुपेश काजवे यांच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर एक दर्जेदार कबड्डीपटू आहेत आणि दर्जेदार कबड्डीचे पंच देखील आहेत. जिथे जिथे मी कबड्डीच्या सामन्यांसाठी समालोचन करण्यासाठी जातो तेव्हा त्यांना मी कबड्डी खेळताना देखील पाहतो आणि पंचांच्या भूमिकेत देखील पाहतो. एक ऑलराऊंडर अशी पर्सनॅलिटी आहे. पाहूया या सामन्यात अत्यंत चांगली कामगिरी करावी लागेल. इथे पण पाहिलं तर एक गडी बाद 17 आणि ह्या 17चा खतरा कोणासाठी होणार? गुलजार गोलंदाज, आडनावामध्ये गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारची करणार गोलंदाजी गुलजार गोलंदाज, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कालच्या सत्रात सुरेख गोलंदाजी केली होती गुलजार गोलंदाज. आपण पाहिलं तर एक चांगले गोलंदाज आहेत. इथे राईट ऑफ द विकेटचा मारा, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला, ट्रॅव्हल होते पॉईंटच्या पट्ट्यात, एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1ने वाढते. 18 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र हा चेंडू अतिशय सुरेख होता. चौथ्या एसटीवरचा चेंडू होता, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट एका धावेने. एक गडी बाद 18. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गुलजार गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथे मात्र पहा, एस टी रक्षकाला थोडंसं फंबल होताना पाहतोय, परंतु डॉट चेंडू येतोय. मित्रांनो, मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये डॉट चेंडूला फार महत्त्व आहे, कारण चेंडू 36 असतात. अशा वेळी एका दुसरा चेंडू डॉट जाणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे गोलंदाजाचं. आणि गुलजार गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत आणि अत्यंत जवळची विकेटवरती आपण पाहिलं तर प्रशांत सरांचे गुलजार गोलंदाज. हो, आखूड टप्प्याचा चेंडू. इथे आपण पाहिलं तर चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना, चेंडूला रोखलंय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 19 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक दुसरं. ऑलरेडी आपण पाहिले तर 2 संघ फायनलमध्ये दाखल झालेत. पाहूया या सामन्यात कोणता संघ जिंकतो. पुढच्या सामन्याचं तिकीट कन्फर्म करतो रुपेश काजवेच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार, आरपार. आणखीन एकदा वाजतोय डीजेचा जय जयकार. डीजे. थँक्यू. रुपेश काजवेने ह्या आधी 2 चेंडू फेस केले होते, 2 धावांवरती खेळत होते. तदनंतर 3 चेंडू 8 असं समीकरण ह्या षटकाराने धावसंख्या होते. संघाचा पावशतक 25 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिलं पंच आमच्या दिशेने वरते सांगतात ती सिटी वाईट विक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाते. धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 26 धावा फलकावरती लागतायत आणि सुरुवात चांगली केली होती रुपेश आवले यांनी. आणि तदनंतर मात्र पुढच्या 3 चेंडूवरती ज्या प्रकारचं आक्रमण केलं होतं सूरज सूर्याप्रमाणे चमकला होता. शेवटच्या 3 चेंडूवरती प्रहार केला होता आणि इथे मात्र रुपेश काजवे, आडनावामध्ये काजवे आहे, काजव्याप्रमाणे चमकतोय, चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रुपेश काजवे यांच्या बॅटमधून निघालेला फटका. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल. रुपेश काजवे ब्रँडेड बिग आउट ऑफ द पार्क षटकार. डीजे.
थँक्यू 32. आपण पाहिलं तर ज्या रुपेश काजवे यांना थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं होतं, आता मात्र सेट झालेत. त्यांना आता चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. चेंडू टेनिसचा बॉल नव्हे तर त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. का 2 षटकार आलेत, मोठे फटके, बिग हिट, आउटस्टँडिंग बॅटिंग. इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खोदून काढलाय, पुन्हा एकदा कव्हरच्या पड्ड्यात चेंडूला रखडला जात आहे. 3-3 3-3 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. माफ करा, 2 षटकं संपतात. ह्या षटकात देखील बघा, ह्या षटकात पहिल्या षटकात धावा आले ते 17, तदनंतर ह्या षटकात धावा आल्यात 16 आणि अशा प्रकारे 2 पॉवर प्लेची षटकं मात्र संपतात. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 33 धावा. 1 गडी बाद 33 अशीच धावसंख्या राहिली तर मला तर वाटते 70, 75 ते 80 धावा नक्कीच फलकावरती लागतील. परंतु ऐकूया, पाहूया, कुठे जाऊ नये का, ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे. किरण चाळके आत्ता आमच्या बरोबर आहेत आणि रुपेशची अफलातून बॅटिंग म्हणजे सातत्यानं तो चांगली कामगिरी करतोय. त्याबद्दल काय सांगा, ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळा तो लीड करतोय आपल्या संघासाठी. ही जी बॅटिंग तुम्ही पाहताय, एन्जॉय करताय डगआउटमध्ये? नक्कीच फुल एन्जॉय चालू आहे आमची आणि तो खूपच चांगला प्लेअर आहे. पंचक्रोशीतून खेळतोय, आता आपल्या वाशिष्ठीच्या टीममधून खेळतोय. कालच त्यांनी 50 मारली. आज आमची आज अपेक्षा आहे की त्याने परत आज 50 मारावी. या बात आहे. रुपेशसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. आणखीन एक अर्धशतक झळकावं अशी प्रबळ इच्छा या ठिकाणी त्यांच्या समर्थकांना आहे. मोठी इच्छा त्यांनी व्यक्त केली. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. उमटू आपल्या इथे आपण पाहिलं तर महाडिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर रुपेश. हो, इथे आपण पाहिलं तर नक्कीच पाहूया, पंचांचा इशारा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर धावेने धावसंख्या होते 34 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 34 धावा. रुपेश काजवे यांच्या बॅटमधून 2 बिग षटकार आपण पाहिले. 5 चेंडू पेस केलेत, 15 धावांवरती खेळतात. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कशा प्रकारची धाव असणार आहे पाहूया. येस, इथे मात्र पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाही. येस, लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली धाव आहे. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही, धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट आणि जे धावांसाठी खेळलं जातं ते म्हणजे क्रिकेट. अतिशय सुरेख टुर्नामेंट आपण पाहतोय. ओ बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेखा पार, आर पार, षटकार. ऐकूया पुन्हा एकदा डीजेचा जय जयकार. डीजे. चेंडू त्यानंतर हा प्रश्न असेल. ऑन साईडला आणखी एक चांगला फटका खेळला गेलाय. धीरज, किती धावा या ठिकाणी अपेक्षित आहेत? ज्या पद्धतीने मैदानावरती चौकार षटकांची आतषबाजी होते, ज्या पद्धतीने आता बॅटिंग चालू आहे रुपेश काजवे यांची, तर आमची 80+ नक्कीच होणार. 80+. एकदा टाळ्यांचा गजर केला. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती होते. ओव्हर टू कम बॉक्स बाबल्या. तर नक्कीच आपण पाहिलं तर सर एक्झॅक्टली प्रशांत सर, आपला जो प्रश्न होता तो अत्यंत अचूक प्रश्न आहे. कारण ज्या प्रकारची पार्टनरशिप आपण पाहतोय बघा. इथे आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ झालाय. 42, 1 गडी बाद 42. मी तर म्हणतोय 90 देखील होऊ शकतात. ओ इथे बघा, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. मिळताय धावा 4, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे, कॅरी ऑन. तो 46 धावा फलकावरती लागत आहेत. 7 चेंडू 19 धावा. रुपेश अत्यंत सुरेख फलंदाजी करतात. पुन्हा एकदा गुटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार, पुन्हा एकदा येतोय आर पार. आसमानी बिग षटकार. डीजे, कॅरी ऑन. डीजे थँक्यू. थांबायचंय तुम्ही, गाणी वाजवा प्लीज.
इथे आपण पाहिलं तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर ओ हो 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 इथे असं वाटतंय की ही मॅच नाही, मॅचचे हायलाइट्स चालू आहेत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार येतोय. रुपेश काजवे ब्रँडेड आर पार. यस, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. डीजेचा जय जयकार. डीजे कॅरी ऑन. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. इथे आपण पाहिलं तर 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 58 धावा. बघा, पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता पहिल्या षटकात. तदनंतर जी पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन खेळाडूंच्या दरम्यान जवळजवळ 57 धावांची पार्टनरशिप आहे. त्याच्यामध्ये सूरजने सुरुवात करून दिली होती, मॅच चालू केली होती. इथे आपण 7 चेंडू 22 धावा. तदनंतर 9 चेंडू 31 धावा खेळतोय रुपेश. ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू बाबल्या. गणेश माझ्याबरोबर आहे. गणेश कदम या ठिकाणी आहेत. धीरज पुन्हा एकदा माझ्यावर जॉईन होतील. अत्यंत महत्त्वाच्या 3 षटकामध्ये 58 धावा कुठले गेलेत. अक्षरशः तोडफोड बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मग तुम्ही 80 म्हणाला होता, आता थोडं 100च्या दिशेने जाईल असं वाटतंय. आता तर 150 प्लस होतील. हा त्याचा कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स नंतर होणारच. 150 होणार. फक्त हे दोघं जण टिकले 150 की 175 होतील. ओव्हर टू कम बॉक्स. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू प्रशांतजी. 150 असा भाकीत केलेला स्कोर आपण पाहतोय. एक चांगला फटका, दर्जेदार फटका. पुन्हा एकदा सूरजच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. समृद्धी ठेव षटकार. डीजे कमॉन. सहकारी पतसंस्था आयोजित संस्था अंतर्गत भव्य दिव्य ओहराम नाईट क्रिकेट स्पर्धेचा आपण थरार पाहतोय. दुसरा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा एक सामना पाहतोय, ज्या सामन्यामध्ये दोन्ही संघ चांगल्या प्रकारे झुंज देताना पाहतोय. एका बाजूला असेल वाशिष्ठी 11 तर दुसऱ्या बाजूला चिपळूण रायझर. पुढचा चेंडू आहे निश्चितच. चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या वरून जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र सूरजच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. 8 चेंडू 9 चेंडू आणि 29 धावांची खेळी या वेळेला सूरजची आहे. तर 9 चेंडूमध्ये 31 धावा याच रुपेशच्या आहेत. या रुपेशला आपण पाहिलं होतं अनेक मैदानं गाजवले. त्याच पद्धतीने चिपळूण नगरी सहकारी पतसंस्थेच्या स्पर्धेत खेळताना देखील अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी करतोय. तोच रुपेश स्ट्राईक एंडवरती येत तर गोलंदाजी मार्कवरती रुपेश आवले. रुपेश आवले विरुद्ध रुपेश काजवे. रुपेश काजवे मात्र हा चेंडू खेळतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येऊ शकत नाहीये. खराब अशा प्रकारचा प्रयत्न आहे. झेल पकडणं गरजेचं होतं. ज्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहत होतो, ज्याने 10 चेंडूमध्ये 32 धावा कुठल्यात अशा प्रकारच्या याच रुपेशचा झेल या ठिकाणी सुटतोय. पहा, पहिला धक्का याच रुपेश आवलेने दिला होता. त्याच रुपेशने आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीने 4थ्या षटकात देखील फलंदाज गारद करण्याचा मानस त्याने व्यक्त केला होता, परंतु त्याला साथ मिळत नाहीये ती क्षेत्ररक्षकांची. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्याकरिता तोच रुपेश आवले सज्ज होतोय. सूरज करिता चेंडू टाकला जातोय. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. यष्टीरक्षकाच्या बाजूने चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र इथे पाहूया एकेरी धाव तर निश्चितपणे पूर्ण झाली आहे. स्ट्राईक देखील रोटेट होणार आहे. आता पाहूया ज्याच्या बॅटमधून पंचांकडून एक इशारा देखील आलेला आहे. एक निश्चितपणे चांगला इशारा देखील आला, परंतु रुपेश ज्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय, एक धुवाधार फलंदाजी करणारा रुपेश आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तर रुपेश आवले त्याला गोलंदाजी करतोय. रुपेश काजवे या ठिकाणी हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय. इथे पहा, सरळ बॅटने चेंडू बॅटवरती येत होता, परंतु या ठिकाणी हा खराब अशा प्रकारचा शॉट सिलेक्शनचा भाग आपण याच रुपेशचा पाहिला. खराब शॉट असा खेळलाय तो रुपेशने. त्यानंतर मात्र पुन्हा रुपेश आवले हा गोलंदाज आहे, तर रुपेश काजवे आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कतून हा चेंडू टाकतोय. राईट आर्म अशा प्रकारची गोलंदाजी आहे. पुढे मात्र या ठिकाणी रुपेश फसवतोय. रुपेश आवलेचा हा चेंडू पाहिला तर एक निर्णायक अशा प्रकारचा चेंडू आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 67 धावा. मी या ठिकाणी थांबतोय, डीजेला बोलवतोय. असा गेलो असा आलो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा चिपळूण प्रीमियर लीग 2024.
सूचना माझ्यापर्यंत आले की आपल्याला एक विनंती असेल की मॅडमकडून सूचना येते की आपण फायनलचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. निश्चित फायनलचा थोडासा स्पेशल कार्यक्रम असणार आहे, कारण त्यासाठी आपण थोडं थांबणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये, कारण थोडा वेळ घेणं गरजेचं आहे, कारण हा सर्वात मोठा मोमेंट आहे आपल्या स्पर्धेसाठी. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये घेऊया आणि खूप छान पद्धतीने त्याचं आपण इंटरव्ह्यू किंवा त्यांच्या टॉस आहे, साहेब आहेत, सगळी मान्यवर मंडळी आहे व्यासपीठावरती. मॅडम स्वतः तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात आणि शेवट चांगला गोड करायचा आपल्याला, त्यासाठी हा टॉस अत्यंत महत्त्वाचा. गणेश कदम आमच्याबरोबर. गणेश कदम, मैदानाच्या बाहेर जेव्हा आपण असतो आणि अशा प्रकारची फटकेबाजी बघताय, तुम्ही एन्जॉय करताय का? खूप एन्जॉयमेंट चालू आहे, खूप, ज्याची आम्ही आतुरतेने ह्या दिवसाची वाट पाहत असतो. आणि हा सण म्हणजे हा जो दिवस आहे क्रिकेट आमच्यासाठी उत्सवच आहे, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉयमेंट करतोय. आमच्यासाठी उत्सव आहे हा, निश्चितच यात्रेसारखा आहे, अशा पद्धतीचे यावेळेला स्टेटमेंट देतात गणेश कदम. कॉम्पॅक्ट जाऊया, ऐकूया पुन्हा एकदा अमितचा आवाज. थैंक यू प्रशांत जी. जरूर यहाँ पर देखेंगे तो ये 5वां ओवर है और गेंदबाजी के मोर्चे पर नागेश है. कल के दिन में उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, वही नागेश गेंदबाजी के मोर्चे पर. फिर एक बार अब देखेंगे तो कड़ा प्रहार है, जरूर यहां पर देखेंगे गेंद गई बाहर. अब मिलेंगे रन 4 तो मिलेंगे रन 6. बहुत ही बेहतरीन छक्का है, बहुत ही बेहतरीन छक्का. अब यहां पर देखेंगे तो गाना भी बजता हुआ, डीजे कम ऑन. थैंक यू थैंक यू थैंक यू. बहुत ही अच्छी तरह से यहां पर शुरुआत की है बल्लेबाज सूरज ने. 11 गेंदों में 36 की पारी सूरज की. इस बार अब देखेंगे तो यहां पर जरूर सिंगल चुराया है. ओ यहां पर गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. दो फील्डरों के बीच का यहां पर दरार ढूंढती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई. यहां पर ये चौवा तवा, गाना बजता हुआ, डीजे कम ऑन. थैंक यू थैंक यू. सूरज की पारी देखेंगे ना तो बहुत ही अच्छी पारी है, 40 तक पहुंच चुके हैं. इस बार क्या करना चाहते थे, हरकत करना चाहते थे. सूरज यहां पर स्ट्राइक एंड पर है और गेंदबाजी के मोर्चे पर यहां पर नागेश है. कल के दिन में इन्होंने अपना जलवा दिखाया था, लेकिन सूरज अब फिर एक बार गोली की रफ्तार से गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. अब तीर के समान गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. डीजे कम ऑन. सूरज का निजी स्कोर देखेंगे तो 13 गेंदों में इन्होंने 46 रनों की पारी खेली है. अब हाफ सेंचुरी से 4 की दूरी है गेंदबाजी के मोर्चे पर यहां पर. और नागेश है इस बार सिंगल चुराते हुए. 2 बड़े शॉट खेलने के बाद देखेंगे तो इन्होंने सिंगल चुराने का इरादा किया था, इसमें पूरी तरह से कामयाब होते हुए. और हम स्क्रीन पर देखते हुए इस इंस्टीट्यूट की बहुत ही अच्छा काम करने वाला व्यक्तिमत्व है, पर्सनालिटी है, जो स्वप्नाताई यादव है. इस बार कड़ा प्रहार है, गेंद गई रूपेश के बल्ले से बाहर और ये छक्का था, बहुत ही बेहतरीन छक्का है. बहुत ही अच्छी पारी खेलते दोनों बल्लेबाज यहां पर अच्छी तरह से खेलते हुए. मी विनंती करेन 11 फायटर पश्चिम विभाग आणि रत्नदुर्ग 11 दक्षिण इनिंग बरोबर टॉस करणार आहोत, त्यामुळे सर्व खेळाडूंची आवश्यकता आहे. 11 फायटर पश्चिम विभाग आणि रत्नदुर्ग 11 दक्षिण आपण सर्वांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा 90 धावा. 90. रुपेश मात्र या ठिकाणी पहा खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू बरोबर आपल्या बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. जर हा चेंडू सोडला असता तर निश्चितच आपल्याला वाईडचा इशारा पाहायला मिळाला असता. षटक संपल्याची खूण येते आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 91. मी थांबतोय, डीजेला बोलवतोय. असा गेलो असा आलो, कुठे जाऊ नका, पाहत राहा चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024. करतेत. एक गडी बाद झालंय आणि खूप चांगली बॅटिंग मैदानावरती होते. 11 फायटर पश्चिम विभाग
रत्नदुर्ग 11 दक्षिण दोन्ही संघांना विनंती आहे आपण फायनलचा टॉस घेणार आहोत त्याकरता दोन्ही संघांनी लाईनअप या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर राहायचंय त्याकरता आपल्याला विनंती आहे नम्र विनंती आहे आपण दोन्ही संघ सज्ज राहा व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अगदी थोड्याच वेळात 6 चेंडू नंतर टॉस केला जाईल आपल्या समोर 11 फायटर पश्चिम विभाग रत्नदुर्ग 11 दक्षिण ओव्हर टू कॉम्बॉक्स अंपायर मैदानात जो वेळ जातोय तो जाता कामा नये चर्चा करून द्यायची नाहीये कारण आपल्याकडे आणखीन काही सामने खेळवायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा सामना पूर्ण होणं देखील गरजेचं है टीम मीटिंग ना करे बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला बहुत अच्छा माहौल यहाँ बना हुआ है और अभी 6 गेंदों का खिलाना बाकी रत्नदुर्ग 11 दक्षिण 11 फायटर पश्चिम विभाग आपल्याला विनंती आहे नम्र विनंती आहे फायनलचा मॅच करता टॉस व्यासपीठावरती होईल परंतु व्यासपीठाच्या समोर दोन्ही संघांना लाईनअप राहायचंय त्याकरता व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही संघांचे सर्व खेळाडू येऊन थांबतील नक्कीच शेवटच्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू होतोय 91 धावा धावफलकावरती आहेत त्यामध्ये सूरजचा वाटा 47चा तर रुपेशचा वाटा 39चा इथे मात्र मोठा फटका आहे रुपेशच्या पाठमधून जबरदस्त गगनचुंबी अशा प्रकारचा या ठिकाणी षटकार येतोय आणि नोचा देखील इशारा येतोय 9 वरती या ठिकाणी षटकार ठोठावलाय डीजे ऑपरेटर मला जोडले जातात डीजे कम ऑन नोचा इशारा आहे फ्री हिटचा या ठिकाणी देखील इशारा असणार आहे उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट आणि या ठिकाणी एक जबरदस्त अशा प्रकारचा महासंग्राम पाहतोय सूरज मैदानात आला त्याने मात्र सुरुवात करून दिली त्यानंतर त्याच्याच पावलावरती रुपेशने देखील या ठिकाणी पाऊल ठेवले रुपेश पहिल्यांदा पहिल्या षटकामध्ये धीमी अशा प्रकारची सुरुवात करत होता परंतु त्यानंतर सूरजने त्याला एक वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण केलं आणि त्या वलयानुसार हे दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 98 धावा त्यामध्ये रुपेश एकूण 15 चेंडू 45 धावा तर 14 चेंडू 47 धावा सूरजच्या याच जोरावरती संघ पोहोचलाय 6व्या षटकामध्ये बरोबर 98 धावा धावफलकावरती आहेत गोलंदाजी मार्कवरती गुलजार गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती ते दुसरं षटक होतं परंतु शेवटचं षटक देखील त्यांच्याकडून केलं जाणार आहे ते चिपळूण रायझर या संघाकडून फलंदाजी मार्कवरती वाशिष्ठी 11 संघाचा मात्र या ठिकाणी आक्रमक अशा प्रकारचा फलंदाज रुपेश फलंदाजी करतोय ज्याच्या पहा अर्धशतकाची खेळी कालही पाहिली यावेळी देखील तो तशा प्रकारची अर्धशतकाची खेळी करणार का या प्रश्नाचं उत्तर मात्र तो रुपेश आपल्या बॅटने देणार आहे तोच रुपेश पुन्हा एकदा इथे पुढे सरसावतोय चेंडू बरोबर त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही शरीर यष्टीवरती आदळतोय एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये गुलजार गोलंदाज हा गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मी गोलंदाज हा शब्द दोनदा का उद्गारला तर त्याचं कारण आहे गुलजार गोलंदाज हे त्यांचं आडनाव आहे आणि ते गोलंदाजी मार्कवरून गोलंदाजी करताना आपण बघतोय इथे एक चेंडू निर्धाव टाकला गेलाय षटक क्रमांक आपण 6वं पाहतोय धावफलकावरती धावा पाहिले तर 98 धावा पुढचा चेंडू पुढे सरसावतोय चेंडू भिरकावतोय बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आर पार जबरदस्त अशा प्रकारचा षटकार या षटकाराने रुपेश आपली अर्धशतकाची खेळी 17 चेंडू मध्ये पूर्ण करतोय अप्रतिम अशा प्रकारची खेळी रुपेश करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेश करता एक गाणं देखील डीजे ऑपरेटर वाजवताना आपण पाहतोय थँक्यू डीजे रुपेशच्या बॅटमधून एक अप्रतिम अशा प्रकारचा षटकार आला आणि याच षटकाराच्या मदतीने त्याने 7 षटकार ठोठावून आणि 1 चौकार ठोठावून एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली 50 पेक्षा अधिक धावा जमवणारा तो या स्पर्धेतला दुसरा बहुमान देखील त्यालाच प्राप्त होतोय परंतु नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज पहा त्याच्या देखील खात्यामध्ये 47 धावा आहेत अशा प्रकारची रुपेश त्याला संधी देणार का आणि दोघांचंही अर्धशतक 6 षटकांमध्ये 2 अर्धशतक होणं ही एक अलौकिक अशा प्रकारची बाग या मैदानात साकारली जाणार का वेगळ्या प्रकारचा इतिहास रचला जाणार का कारण चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा इतिहास पाहिला तर 31 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास यशस्वी अशा प्रकारचा इतिहास आहे 50 शाखा आहेत 1.5 लाखहून अधिक सभासद आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय इथे मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका एक धाव घेतली आहे
याचा अर्थ संधी दिली आहे, मला संधी मिळाली आहे, तुलाही संधी देणार आहे आणि तूही या ठिकाणी तुझं अर्धशतक झळकाव, अशा प्रकारची भूमिका रुपेश मैदानात घेतोय. स्ट्रायकिंगला असणारा हा सूरज मात्र या ठिकाणी 3 धावा पूर्ण करून आपलं अर्धशतक या ठिकाणी झळकावणार का? धावफलकावरती धावा पाहिल्या तर 105 धावा प्रथम फलंदाजी करताना वाशिष्ठ 11 या संघाची. गोलंदाजी मार्कवरती गुलजार, समोर मात्र सूरज. इथे मात्र सूरजच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय, परंतु या फटक्यावरती त्याला फक्त एकेरी धाव प्राप्त होणार आहे. या एका धावेने संघ मात्र 106 या धावसंख्येवरती पोहोचतोय. सूरज पोहोचतोय 48 वरती, रुपेश पोहोचतोय 52 वरती. 52 चेंडू 52 धावा 18 चेंडू मध्ये या ठिकाणी केल्या. तोच रुपेश स्ट्रायकिंगला आहे. रुपेश मात्र एक चांगली अशा प्रकारची फलंदाजी करतोय. त्याच रुपेश करता पुढचा चेंडू टाकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकेरी धाव घेतली गेली. रुपेश हे असं का करतोय? रुपेशला हे दोन्ही चेंडू चौकारात अथवा षटकारामध्ये किंवा अधिक धावांमध्ये कन्वर्ट करता आले असते, परंतु रुपेश आपल्या सहकार्याला एक नामी संधी देतोय. एक संधी दिली होती, ती हुकली, एकेरी धाव आली, त्यामुळे रुपेश स्ट्राईक एंडला गेला होता. पुन्हा रुपेशने एकेरी धाव घेऊन आपल्या सूरजला या ठिकाणी अर्धशतक झळकावण्याची संधी दिलेली आहे. 5.5 शेवटचं एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 107. सूरज खेळतोय 48 या धावसंख्येवरती. सूरज आपलं अर्धशतक झळकावणार का आणि 6 षटकांमधली दुहेरी अर्धशतक करणारी ही जोडी मैदानात ठरणार का, या स्पर्धेत ठरणार का? एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज पाहूया सुखरूप क्रीज मध्ये जातो का? बाद फलंदाज होतोय. अर्थातच 49 वरती सूरज बाद होतोय. संघ पहा 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना वाशिष्ठ 11 या संघाची धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 108. रुपेश आणि सूरजने या ठिकाणी गोलंदाजांची लावली आहे वाट. आपण पाहतोय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा हा दैदिप्यमान अशा प्रकारचा थाट. या ठिकाणी मी थांबणार आहे. डीजे ऑपरेटर यांचा आवाज येईल आणि त्यानंतर प्रशांत आदवडे या मायक्रोफोन वरती जोडले जातील. थँक्यू. डीजे डीजे आपल्याला थांबायचं इथे डीजे डीजे थांबा, डीजे थांबा, डीजे थांबा. रुपेश अप्रतिम बॅटिंग केले. रुपेश अप्रतिम बॅटिंग. रुपेश रुपेश आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा पार्टनर कुठे आहे? या मला हे दोन्ही बॅटर खूप चांगली बॅटिंग करत होती. 250 आतापर्यंत आलेले आहेत. अर्धशतक झळकावले गेलेले आहेत. रुपेश टुर्नामेंट एन्जॉय करतोयस? हो, खूप एन्जॉय करतोय. 250 अर्धशतक एका बॅटरसाठी किती महत्वाची असतात? 50 अर्धशतक किती महत्वाची असतात? अर्धशतक एखाद्या बॅट्समनसाठी खूप महत्त्वाचे असतात, पण परंतु मी माझं अर्धशतक करून माझ्या पार्टनरसाठी प्रयत्न करत होतो, पण ते नाही शक्य झालं. पण एक मोठी भागीदारी झाली. आणि एक लक्षात घ्या, वाशिष्ठीने एक रेकॉर्ड तोडले. आतापर्यंत 107 धावांची हायेस्ट स्कोर होता. वाशिष्ठीने 108 बनवला, रेकॉर्ड तोडलेला. जोरदार टाळ्यांचा गजर. वाशिष्ठी संघ मनापासून अभिनंदन. रुपेश तुझेही मनापासून अभिनंदन. आता दुसरी इनिंग सुरू होते. दुसऱ्या इनिंगच्या दिशेने आपण जातो आहे. पाहूया tenniscricket.netच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. डीजे मास्टर या एक गाणे घेऊ, त्यानंतर लाईव्ह ऍक्शन. अजून एक गोष्ट महत्वाची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचा का? पहिल्याच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. मी दोन्ही संघांना निमंत्रित करतो आहे. 11 फायटर पश्चिम विभाग आणि रत्नदुर्ग 11 सर्व टीम आपण यायचे. त्याचबरोबर कॅप्टन मंचावरती येतील. टीम आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहायचे. 11 फायटर पश्चिम विभाग, रत्नदुर्ग 11 दक्षिण. दोन्ही टीम सर्व खेळाडूने यायचे लवकरात लवकर. सर्व टीम या लवकर. सूरज 11 फायटर पश्चिम विभाग, रत्नदुर्ग 11 सचिन सर चला लवकर. फक्त कॅप्टन मंचावरती येतील, बाकी सर्व टीम इथे उभे राहील. लगेच लाईन अप राहायचे. चला लवकर, लगेच या. रवी फक्त 1-2 मिनिटं आम्हाला द्या. बॅटर तोपर्यंत मैदानात चला. एक मोठं आव्हान यावेळेला
बॅट्समन घेऊन मैदानावरती जात आहेत. पहिल्या इनिंगमध्ये वाशिष्ठ मिल्क म्हणजे वाशिष्ठच्या ज्या दोन्ही बाजू होत्या ना नदीच्या त्या ओसंडून वाहत होत्या. धाबांचा अक्षरशः महापूर आला मैदानावरती. एक अर्धशतक मैदानावरती आलं म्हणजे एकाच बॅटरनं या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं झळकावलीत. रुपेशनं 2 अर्धशतकं झळकावलेत. खूप चांगली बॅटिंग केली. मी सर्व मान्यवरांना विनंती करणार कॅप्टन आपण इकडे यायचंय. इथे या दोन्ही टीम जरा जरा इकडे वा, जरा इकडे वा, जरा इकडे वा, इकडे वा. 11 की 22 आहेत पूर्ण टीम आहे. समर्थक पण या ठिकाणी आलेले आहेत. सचिन आहेत ते आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर मिस्टर संजय नागवेकर. मी सर्व आमच्या संचालकांना विनंती करेन, साहेबांना विनंती करेन, मॅडम आपल्याला विनंती आहे आपल्यासाठी हा शेवटचा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इतका चांगला कार्यक्रम झाला आहे पण त्याचा गोड शेवट आपल्याला करायचा आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी या. साहेबांना मी विनंती करेन टॉस आपल्या शुभस्ते केला जाईल, मॅडमच्या शुभस्ते टॉस केला जाईल. आणि तत्पूर्वी दोन्ही टीमना विनंती आहे, हा फायनलचा मॅच आहे. एक बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. एका बाजूला आपण बघितलं तर रत्नदुर्गचा संघ 107 धावा तुम्ही केल्यात बरोबर ना, 107 धावा. आणि इलेवन पटेल संघाने 103 धावा केल्यात. या दोन्ही संघाने 100 पेक्षा जास्त धावा केल्यात. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करतो टॉस. चव्हाण मॅडमच्या शुभ हस्ते. कोण मागणार आहे? जोरदार आवाज आला पाहिजे. चापाचा आवाज आलाय आणि काट पडलाय. सचिन खुश आहे, सचिन खुश आहे. सचिनची टीम कुठे? टाळ्यांचा गजर होईल का? रत्नदुर्ग संघाने जिंकला टॉस. फायनलचं तिकीट मिळालंय. स्वप्न असं 1 पाऊल दूर आहे, 1 पाऊल दूर आहे. आणि मग ट्रॉफी हातात घ्यायची आणि जल्लोष करायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? टॉस जिंकलोय म्हणजे अर्धी मॅच जिंकलोय आम्ही. अर्धी लढाई त्यांनी जिंकलेली आहे, अर्धी लढाई तुम्हाला जिंकायची आहे. नक्कीच आम्ही जिंकणार यात शंकाच नाहीये. कॉन्फिडन्स आहे. आम्ही पण जिंकणार म्हणतायत. 100 पेक्षा जास्त धावा करणारे दोन्ही संघ आहेत. स्वप्न सत्यात उतरते असं वाटतंय? 100% आम्ही जिंकणार. आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी घ्यायचा विचार करतो, गोलंदाजी घेतो. स्वप्नवत प्रवास आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत आपल्या संघाने कामगिरी केली. खूप चांगली कामगिरी. धन्यवाद द्या मॅडमना की 2 दिवसात ग्राउंड उपलब्ध करून दिला. सर्व टीमला म्हणजे हेड ऑफिसची टीम असायची 10 लोक किंवा काय 40 लोक असतील त्यांची. खूप छान म्हणजे आम्ही आलो 2 दिवस खेळायसाठी फक्त आलो. आम्हाला पण जरा वाटलं मॅडम की सहकार्य करताना आलं, पण नेक्स्ट टाइम आम्ही 2 दिवस अगोदर येऊ बोलवलं तर. सुट्टी नाही, ऑन ड्युटी येऊ. कोणी जिंकलं तरी दोन्ही मुलं माझीच आहेत, त्यामुळे मला खूप आनंद आहे. शेवटी चिपळूण नागरी पतसंस्था जिंकणार आहे बरोबर ना, सहकार जिंकणार आहे बरोबर ना. एकमेकाला सहाय्य केल्यानंतर 2 दिवसात काय घडतं त्या इतिहासाचे साक्षीदार आपण या ठिकाणी आहोत. प्रवास, या स्पर्धेचा प्रवास काय म्हणाल ज्या पद्धतीने आपण बघतोय. आमचे आधारस्तंभ आमच्या मागे उभे आहेत आणि आमचं प्रेरणास्थान आमच्या मॅडम आहेत. खरंच त्यांना धन्यवाद देतो की ह्या अशा प्रकारची जी स्पर्धा भरवली आहे, खरंच वाखाणण्याजोगी स्पर्धा. अशी स्पर्धा कुठेही बघायला मिळत नाही. इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आहे. खरंच एक या ठिकाणी म्हणजे एक राज्यस्तरीय लेवलची कॉमेंटेटर्स आदवडे. मला साहेब आमच्या प्रत्येक मिटिंगला सांगत असतात की तुमचं हे सांगतात की कॉमेंटेटर आमच्या ह्याच्यातून घडला म्हणून. खरंच आम्हाला धन्य वाटतं की आपण आपली कॉमेंटेटर ऐकायला मिळते. आणि अशा प्रकारच्या ह्या स्पर्धांमुळं एक कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. आणि खरंच आम्ही प्राऊड करतो मॅडम, खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. थँक्यू व्हेरी मच. आता निश्चितच एक मोठं बॅटल आपण पाहिल्याचं बघणार आहोत. चॅम्पियन कोण बनणार त्यासाठी बॅटल असेल. तर टॉस रत्नदुर्गने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. सिक्का उचला, रत्नदुर्ग के पक्ष में गिरा. इन्होंने कहा भाई हम बॉलिंग करेंगे और अपोनेंट टीम को बल्लेबाजी करने का मौका दिया है. तो बहुत इंटरेस्टिंग मैच है, फाइनल का मुकाबला और चॅम्पियन के लिए बिल्कुल लढाई हो जाएगी. यावेळेला निश्चितच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील साहेबांच्या वतीनं, आमचे संचालक सर्व मंडळ आहेत त्यांच्या वतीनं, मान्यवर या ठिकाणी त्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आहेत. मॅडमने सांगितले माझी दोन्ही मुलं आहेत, अर्थात हे दोन्ही संघ माझेच आहेत. शेवटी जिंकणार आहे चिपळूण नागरी पतसंस्था, सहकार जिंकणार आहे. टाळ्यांचा जोरदार गजर करूया. आणि आता आपण साहेबांना याबद्दल बोलायचं. एक रवी एकच मिनिट थांबायचं. तुम्ही या अंतिम सामन्याबद्दल ज्या पद्धतीने मुलं बोलतात अगदी मनापासून पोटतिडकीने बोलतात. सर 31 वर्ष आपण परिश्रम घेतले त्याचं चीज झाले असं वाटतंय का? निश्चितपणे या पद्धतीने या सहकारात माणसं घडवण्याचं जे काम करायचं आहे
ते निश्चितपणे यशस्वीपणे आम्ही करतोय हे आत्ताच्या ह्या संपूर्ण वातावरणातून जाणवते. मुलांच्या प्रतिक्रिया आजमावताना लक्षात येते आणि आपणही सगळ्यांच्या लक्षात येते की हे काम केवढं आपण मोठं चालवलं आहे आणि सगळ्यांच्या प्रेरणेने आणि सगळ्यांच्या यांच्या साथीने आपण अधिक पुढे जाऊ असा मला विश्वास आहे आणि त्याबद्दल सगळ्यांना मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा सर्वांच्या वतीनं आणि फायनल खूप चांगली खेळायचे, चांगली फाईट आपल्याला बघायला मिळायला पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, ओवर टू कम बॉक्स. चिपळूणनगरी पतसंस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय चिपळूणनगरी प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. फायनलचे दोन्ही संघ आणि हा आपण व्यासपीठ देखील यावेळेला पाहू शकता. व्यासपीठावरती चिपळूणनगरी पतसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब. होऊन जाऊ द्या एकदा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा जोरदार गजर होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. 11 फायटर पश्चिम विभाग, रत्नदुर्ग 11 दक्षिण, सतीश भाऊ आमरे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खास लोट्यावरून ही स्पर्धा पाहण्याकरता आलेले आहेत, ते देखील एक आयोजक आहेत. भाऊ आपलं स्वागत आहे. ऑल राइट रवि, मॅच सुरू करणार. आता दोन्ही टीम एकत्र बाहेर जात आहेत. या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध नंतर फायनलचा मॅच खेळणार आहेत. समीर तुला या ठिकाणी शुभेच्छा असतील. सचिन तुम्हालाही शुभेच्छा आहेत. आणि सुरू असलेला सामना आपण बघितला तर या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट. रुपेशच्या बॅटमधनं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलं. सूरज देखील अफलातून बॅटिंग केले. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक, नागेश आणि चोरगे मैदानावरती बॅटिंग करण्याकरता सज्ज असतील. पहिले षटक, पहिला चेंडू अभिषेक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षण अप्रतिम होतोय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पलकावरती अजूनही नागेशला आपलं खातं खोलायचंय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सुनील बाजे आपलं देखील स्वागत आहे. आपल्या भावाला शुभेच्छा देण्याकरता सुनील बाजे या ठिकाणी दाखल झाले होते. ठसाळे LICचं खूप चांगलंच काम सुरू आहे. आणि मैदानावरती पहिल्या गडी बाद झालाय, धक्का बसतोय आणि गाणं येतं. ऐकूया सुंदर गाणं, डीजे मास्टर. थँक्यू डीजे. चिपळूणनगरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचा अत्यंत उत्तम प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. न्यू बॅटर अमित, चोरगे आणि अमित ही दोन्ही बॅटर. अभिषेक आपल्या बॉलिंग पाठवून सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ टॉपचा बाहेरचा चेंडू खूप सुंदर पद्धतीनं यावेळेला खरं तर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेनं. आता या मॅचचा जर विचार केला तर आव्हान असेल 100 पेक्षा जास्त आहे. स्पर्धेत एक रेकॉर्ड या ठिकाणी उभारलं गेलं. 108 धाबा, 109 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. धाबक धाबा 1 गडी बाद 1. चिपळूण रायझर्स मैदानावरती बॅटिंग करत असताना सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मारा अभिषेक कडून. लेन चांगले, फुल लेन गोलंदाजी केली जाते.
आता बघा क्रिकेटमध्ये तुम्ही 2 मीटरमध्ये गोलंदाजी करू शकता, 4 मीटरमध्ये गोलंदाजी करू शकता, 6 मीटरमध्ये गोलंदाजी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला यॉर्कर टाकायचे त्यावेळेस 2 मीटरचा वापर केला जातो आणि तेच मैदानावरती घडते. आता गुंडले स्पॉटवरती चेंडू आहे, गुंडले स्पॉटवरती चेंडू टाकला जातोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी म्हणजे गोलंदाजाकडे समजा वेग आहे परंतु तो व्हेरिएशन करत असताना वेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन करू शकतो. त्यामध्ये लेंथमध्ये केलेला बदल आपण पाहू शकता अभिषेककडून. हो सुरक्षित पद्धतीनं जसं राहुल द्रविड टेस्ट क्रिकेटमध्ये क्रिकेट करतो तशा पद्धतीने आता मैदानावरती बॅटिंग सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 1 गडी बाद 1. अभिषेकनं अप्रतिम मारा केलाय. वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024चा एक महत्त्वपूर्ण सामना वाशिष्ठी 11 आणि चिपळूण रायझर या दोन संघादरम्यान. प्रशांत बाजे, उत्सव मूर्ती यावेळेला आपण पाहू शकता मैदानावरती अमित 1 वरती बॅटिंग करते. चोरगे आणि निलेश माडिक आणखीन एक मालघर मधला खेळाडू मैदानावरती आहे. सूरज वाजे, त्यानंतर आपण यावेळेला प्रितेश माडिकला पाहिलं, तुषार खताते, यतीन वाजे. स्लीपमध्ये खेळाडू पहिल्यांदा ठेवलाय आणि स्लीपमध्ये अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज अमितचा खेळ संपलाय, दुसरा धक्का बसतोय. घेतले म्हणजे एखाद्यानं जाऊन फोटो काढावा अशा प्रकारे एक फोटोजेनिक झेल या ठिकाणी पकडला गेला. सुंदर अप्रतिम झेल. 109 धावांचा पाठलाग आहे निलेश माडिक. अकुटपदा चेंडू या वेळेला क्षेत्ररक्षक आहे. अकुटपदा चेंडू पूल केलाय. ऑनसाइडला इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल कसा सोडतात त्याचं प्रात्यक्षिक आहे. झेल सोपा होता, अवघड केलाय. संदीप पाटील त्या ठिकाणी आहेत आणि आता बघा एक झेल सोडल्यामुळे संदीप पाटील यांचा चेंडू पाठलाग करतोय अक्षरशः. ते आता वळून पण बघणार नाहीये, वळून बघण्यासारखी स्थिती नाहीये. धावफलक धाबा 6. चेंडू ऑन साइडला अप्रतिम पब्लिकचा फटका. चेंडू सीमारेषा पार 4 चौकार. दमदार स्ट्रोक. पायवरचा चेंडू होता, खूप सुंदर प्लिक केला. चेंडू जरी स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांकरचा चौकार. चोरगे यांच्या बॅटमधनं हा चौकार आहे. ऑफस्टंपच्या भारतात चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावफलक धाबा 10. फिलहाल अगर देखिए तो रन संख्या 10 रन 2 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है. रिक्वायर्ड रेट 23.76 का है और 109 रनों का टारगेट है. निलेश माडिक गेंदबाजी कर इस ओवर में 9 रन. अपने बॉलिंग मार्ग पर निलेश माडिक तैयार. गेंद बिल्कुल ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. 109 रनों का अगर पिच आपको करना है तो वो बल्लेबाज जो है ना, अगर गेंदबाज को टारगेट करेंगे तभी जाकर रन बनेंगे. अनसेटल करने का समय है. 2 ओवर का खेल. 2 ओवर के बाद रन संख्या अगर देखिए तो रन संख्या 11 रन 2 विकेट के नुकसान पर. डीजे मास्टर आपका समय हो गया है लेकिन आपको थोड़ा अब रुकना पड़ेगा. सॉरी 10 बजे हैं. थैंक यू वेरी मच डीजे मास्टर. बहुत ही मीठे गाने अपने पूरे 2 दिन में बजाए. After 2 over, score 11 per 2. Madika playing on 5, Chorge playing on 5. Rupesh.
रुपेश काजबे, म्हणजे याची बॅटरी बघून समोरच्या संघाच्या डोळ्यात काजबे चमकले असतील, इतकी जबरदस्त बॅटिंग त्याने केली. 2दा अर्धशतक झळकावले. आणि वाशिष्ठी मिलची जी गाडी आहे ना, म्हणजे ते आपण जर त्याचा आत्तापर्यंत जो प्रवास बघितला, पहिला मॅच आणि दुसरा मॅच, म्हणजे पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू रुपेश आहे. आता तो गोलंदाजी मार्क करतो. दुसऱ्या मॅचमध्ये देखील त्याने अर्धशतक झळकावले आणि खूप चांगली गोलंदाजी देखील करू शकतो. अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या पिंपळी या गावासाठी तो खेळताना हुकमाचं एक काय. आता त्यापैकी आता आपण बघू शकता चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 50 शाखा आहेत आणि त्या शाखांमधनं अनेक यावेळेला जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगलं क्रिकेट देखील खेळलेलं आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही, यष्टीरक्षण खराब होत आहे. रुपेश अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. 22चा इशारा रवीने केला आहे. धावफलक दबा 12, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रुपेश, म्हणजे वाशिष्ठी नदी अगदी दुथडी भरून वाहत होती. धावांचा पूर आला होता, तिथे पाणी नव्हतं, धावांचा महापूर आला होता. अमित अप्रतिम बॅटिंग केले आणि मग गोलंदाजांना डोकं वर काढून दिलं नाही. यामध्ये देखील डॉट बॉल. आणि आता 109 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिपळूण रायझर संघ त्यांची दमछाक झाली. 12 धाबा धावफलकावरती 2 गडी बाद झालेत. रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओहो, कुठे गेलाय? लेग स्टंपच्या बाहेर या वेळेला फलंदाज जातो. चेंडू 4थ्या 5व्या स्टंपवरती आहे. चेंडू रीड करता आला नाही. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. तशाच पद्धतीनं चेंडू तुम्हाला रीड करता आला पाहिजे. रीड करता आलं नाही. चेंडू या वेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. हा खराब चेंडू आहे. ऑन साईडला खेळाय. फटका तर चांगला. चेंडू जर सीमार शपार या वेळेला चौकारेल. या 4 धावांनी धावसंख्या घेते आकार. धावसंख्या पोहोचली ती 16वरती. चिपळूण नागरी प्रीमियर लीगचा 16 आपण या ठिकाणी पाहतोय. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा 16 पाहूया. याची देही याची डोळा. प्रेक्षक झालेत गोळा. धावसंख्या आहे 16. 16/2. ओहो, ऑफ्टमच्या बाहेर ते चेंडू खेळत असताना फलंदाज अडचणीत सापडलेला आहे. 2 षटकाचा खेळ मैदानात संपला होता. तर 3ऱ्या षटकामध्ये स्थिती पहा. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024 रिक्वायर्ड डेट 31 पर्यंत पोहोचलाय. 109 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया चिपळूणच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024च्या साथीने. वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट आपण पाहू शकता. काउंटर लावलं गेलेलं आहे. अगदी आतमध्ये येत असताना उजव्या बाजूला काउंटर आहे. वेगळ्या प्रकारचे खूप चांगले ब्रँडेड त्या ठिकाणी प्रोडक्ट्स. तर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सर्वसामान्य माणसाच्या पंखात बळ देणारी संस्था, आपली संस्था, आपली माणसं. चिपळूण नागरी पतसंस्था लिमिटेड चिपळूण. साजन ऑफ्टमच्या बाहेरचा कुठलाही चेंडू बॅटरनं अजूनपर्यंत खेळलेला आहे. चोरगे मिडल लेग स्टंपवरचा चेंडू ते खूप चांगला खेळतात. परंतु दुसऱ्या बाजूला ज्याच्या वेळेला 4थ्या आणि 5व्या स्टंपवरती चेंडू टाकला गेला आहे. खूप चांगली गोलंदाजी झाली. पुलटा चेंडू बघा, ज्याच्या वेळेला पायावरती चेंडू टाकलाय, पुलटा चेंडू टाकलाय, त्यावरती आक्रमण झालंय. वाशिष्ठीच्या काही खेळाडूंनी झेल सोडण्याची शर्यत लावली. त्यामध्ये पाटील साहेब आहेत. आणखीन त्याच्यामध्ये आणखीन एक भर करा. कोणी झेल सोडला? झेल कोणी सोडला? अभिषेक आहे का? अभिषेक कदमनं सोपा झेल सोडलाय. स्लीप पहिल्यांदा लावली गेली. हा चांगला चेंडू खूप सुंदर पद्धतीने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेनं. आता निलेश भाडिक देखील खराब क्षेत्ररक्षण करतोय. 2 धाबा घेतल्या जातील. 2 धाबांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 20वरती. 109 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं सूरज आणि रुपेशनं. मैदानावरती इतकं मोठं वादळ घोंगावत होतं. खूप चांगली बॅटिंग केली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. प्रयत्न चांगला होते, परंतु आज या मॅचमध्ये चिपळूण रायझर त्यांचा जो खेळ आहे उंचावत नाही आहे. 20/2. अपनी बॉलिंग पैड पर साजन तैयार. राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे. टॉस गेंद खेलना चाहते थे. ऑन साइड की तरफ गेंद आई. इस वक्त थर्ड मैन की तरफ बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा था. 4 रन आपको जरूर मिलेंगे. चौके के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. 24 रन 2 विकेट के नुकसान पर. साजन की गेंद क्रीज के कोने का इस्तेमाल. फुल टॉस थी. बल्ले का मोटा सिरा. स्लिप में खिलाड़ी बहुत आगे है और विकेट कीपर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए. पाके के साथ मिला बल्लेबाज को. माड़ी 9 पर खेल रहे हैं. जोड़ के इस वक्त 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फिलहाल अपनी बॉलिंग पैड पर साजन तैयार. गिर गए.
चोरगे साहब गिर गए हैं। भाई मैदान के ऊपर गिरेंगे कोई परेशानी नहीं है, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए। 22 का इशारा अंपायर द्वारा। ये देखिए एक बार एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था। गिर गए इस वक्त खिलाड़ी, और अब बल्लेबाजों का शेयर मार्केट भी गिर गया है। बल्लेबाजों का शेयर मार्केट गिर गया है क्योंकि इस वक्त 109 रनों की जरूरत है। 3 ओवर का खेल समाप्त। अब चौथे ओवर की कहानी भी समाप्त हुई। 26 रन दो विकेट के नुकसान पर। आफ्टर 4 ओवर स्कोर 26 पर 2। पारिक 9 पर खेल रहे, चोरगे 13 पर बल्लेबाजी कर रहे। रिक्वायरमेंट छलांग, ये देखिए और ऊपर चला गया। जो रिक्वायरमेंट है उसका शेयर मार्केट देखिए कहाँ चला गया, 40 के ऊपर, और बल्लेबाज 26 पर है। रन नहीं आ रहे, दबाव बढ़ता। साजन अपने पहले ओवर में 10 रन इन्होंने खर्च किए हैं। अब प्रयोग कर सकते हैं। वाशिष्ठ की जो टीम है वो प्रयोग करेगी। इसकी वजह क्या, बैंक बैलेंस अच्छा है। वाशिष्ठ मिल्क मागाशी मी एक उदाहरण सांगितलं होतं, तर निश्चित पुन्हा एकदा ते सांगेन। खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय। कोकणामध्ये पहा, पूर्वी सकाळी गुराखी दिसायचा, संध्याकाळी गुराखी दिसायचा, आता गुराखी कुठे दिसतोय, नाही दिसत। प्रत्येकाच्या घरामध्ये गाय होती, प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी म्हैस होती, आता तेही चित्र नाहीये। कोकणातला शेतकरी या ठिकाणी उभा राहण्याकरता मला वाटतं वाशिष्ठ मिल्कनं टाकलेलं मोठं पाऊल आहे। मालघरच्या मी मगाशी सांगितलं की थसाळे साहेब आहेत, जे विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात, आणि मग दुधाचं संकलन त्यांची सर्व घरातली मंडळी करत असते। ऑफ्टमच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, तर फलंदाज बाद की स्वतः या ठिकाणी ते बाहेर आलेत। स्पोर्टमन स्पिरिट दाखवले की ते पडल्यामुळे बाहेर आलेत। नक्की काय घडलंय, काय बिघडले? पंच, बॅट लागली होती का? नाही लागले। चोरगे साहेबांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे, स्वेच्छा निवृत्ती। अर्थात काम करत असताना, परंतु आता ते नवीन बॅटरला संधी देत आहेत। 26 पर 3। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। इसके बाद में बहुत मजा आएगा क्योंकि 2 टीमें 11 फाइटर पश्चिम विभाग और रत्नदुर्ग 11 दक्षिण। ऋतिक अपनी बॉलिंग मार्फत तैयार, राइट अप ओवर द विकेट। बहुत अच्छी गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आया, थर्ड बॉल लेके बाहर, 4 रनों के लिए जाते हुए गेंद। रुपेश दूसरा ओवर डालने के लिए आए, नहीं इस बार ऋतिक आए हैं गेंदबाजी करने के लिए, तो रुपेश न्यू बैटर है। स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर। विकेट कीपर को गेंद को गैदर करने की जरूरत है। 30 पर 3। जुपलन राइजर सकच कर रहे हैं। इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद लेग स्टंप के ऊपर टकराई है, बल्लेबाज आउट। रूपेश आए, रूपेश चले गए, रूपेश ने बनाए 4 रन, चौथा विकेट गिर गया है। टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है, मिडल लेग स्टंप पर गेंद थी, गुडनेस पर टिप्पा खिलाया था, और बल्लेबाज रुपेश की बात करें तो आगे वाले को पीछे खेले। जिस गेंद को आपको फ्रंट फुट पर खेलना था उस गेंद को आप बैक फुट पर खेलते हुए, और उसके कारण देखिए यह विकेट गिर गया। चारों का निश्चित किया। टेनिस क्रिकेट .in द्वारा सीधा प्रसारण इस प्रतियोगिता का। ऋतिक गेंदबाजी कर रहे, ऋतिक टीडिंग कर रहे। Another beautiful delivery, just pitching out of the stump, looking for that on drive, beating completely, ball going behind the wicket, and there can be no runs. Scored 30 for 4 after 5 over. 6 गेंदों में चाहिए 79 रन, और इसका मतलब है एक तरफ आज अच्छा प्रदर्शन वाशिष्ठ 11 टीम का रहा। वाशिष्ठ मिल्क एंड प्रोडक्ट्स और बैट्समैन, टॉप बैट्समैन रुपेश 61, 114 रन, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। वरुण दूसरे पायदान पर 56 रन बनाए, 35 हाई स्कोर है। उसके बाद में दूसरे और एक सूरज है 49। त्यानंतर महेंद्र आपण पाहू शकता, सुशांत, सुहास, आदित्य, सुशांत, ये टॉप 10 है। अब गेंदबाजों के बारे में बिल्कुल चर्चा होगी, आणि पाटलांशिवाय कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये। पाटलांना बोलवले, संदीप पाटलांना बोलवले, गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत। मगाशी फिल्डिंग करताना ते रडारवरती होते, आता बॉलिंग करताना हा प्रयोग आहे, 100% प्रयोग आहे। त्याचं कारण सांगतो,
एकदा संदीप पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर करा. पाटलांशिवाय कार्यक्रम पूर्ण होणार नाही. संदीप पाटील पहिल्या चेंडू फुल टॉस टाकलाय, त्यावरती आक्रमण केलंय का, परंतु एकच धाववरती समाधान मानावं लागेल. आता गुलजार गोलंदाजाला निश्चित संदीप पाटील यांच्यावरती आक्रमण करावं लागेल. आता का बोलवलंय पाटलांना त्याचं कारण सांगतो. 6 षटक आहे, बँक बॅलन्स वाशिष्ठीकडे भरपूर आहे आणि मग इथे प्रयोग करू शकता. वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी ते लॉन्च करू शकतात. संदीप पाटील, ओ संदीप पाटील कुठे चाललाय? जायचं होतं गागरला, गेले तिथे साताऱ्यात जाऊन आलेत. पाटील आहेत. पाटील असं काय करताय? ओ कुठे स्टंप कुठे आहेत? पाटील स्टंप कुठे आहेत? पाटील स्टंप बघा, 3 स्टंप आहेत. पाटील साहेब बँक बॅलन्स आहे, खर्च जास्त नाही करायचा आहे. धावपलक धावा 33. तुम्ही अशी बॉलिंग केली तर 109 होतील, अशी बॉलिंग झाली तर 109 का 120 पण होतील. प्रयोग अंगलट आता या ठिकाणी येणार की काय बघूया. वाशिष्ठीने हा प्रयोग केला आहे. वाशिष्ठ 11 नाही खेळणार, बॅटर नाही खेळणार. सचिन आपला सुनील कुळे मैदानावरती आहेत, त्यांना थोडं व्यायाम करावा लागतो. पाटील साहेब 3 स्टंप आहेत. बघूया आता कुठे टाकतायत. ही वाईटची मालिका सुरू झाली. जवळजवळ 30 मिनिटं त्यांनी गोलंदाजी केली ना ते 120 धावा होतील. संदीप पाटील 6 चेंडू चांगले टाकायचे आहेत. राऊंड विकेट मारा केला जातोय. पहिल्या ऑफ स्टंपच्या बाहेर होता, आता लेग स्टंपच्या बाहेर. हे बॅटिंग टीमला मदत करण्याकरता आलीत का बघावं लागेल. संदीप पाटील स्टंप मध्ये चेंडू टाकायचा आहे. पाटील साहेबांनी आतापर्यंत भरपूर खर्च केलाय. हा चेंडू लेग स्टंपवरचा, त्यावरती खरपूस समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती संदीप पाटील 2 की 3 धाबा, 2 धाबा पूर्ण होतील. पाटील साहेब आल्यानंतर मैदानामध्ये थोडी आबादोबी पण सुरू झाली. मोये 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 आणि या सगळ्या गडबडीत गोलंदाज पण बाद झालेत. आता गोलंदाज म्हणजे तो फलंदाज आहे, त्याचं नाव गोलंदाज आहे. संदीप पाटील आल्यानंतर काय चमत्कार मैदानावरती. पाटील आलेत, पाटील आलेत, पाटील आलेत. आता जो डीजे असतं त्यांनी गाणे पण वाजवलं असतं. संदीप पाटील षटक आज पूर्ण करायचं आहे. बिचारा विकेट कीपर पण कंटाळलाय. सुनील तुला व्यायाम करायचंच आहे. वाईट बॉलचा इशारा. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हे प्रभू, ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है? षटक संपणार की नाही? दबा 40. ओ रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड झाले. संदीप पाटील यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे. एवढा मोठा वाईड कुणी टाकलेला नाही अजूनपर्यंत. आता हळूहळू ते ओरमचे अंडरआर्म पर्यंत येणार असं वाटतंय. संदीप पाटील 6 चेंडू टाकायचे, त्यापैकी आता किती राहिलेत बघूया. 4 चेंडू टाकायचे आहेत. असे चेंडू टाकत राहिले तर 109 का 110 पण होतील, 120 पण होतील. ते कोणाला मदत करतायत? आपल्या संघाला मदत करतायत की प्रतिस्पर्ध्यांना मदत करतायत? तिथे निलेश आला, रुपेश आला, त्यांना कानमंत्र दिलाय. आता यांच्यावरती परिणाम होणार की नाही ते पाहूया. एक गंमत सांगतो, गंमत काय झाली. आणि आता इथे पंचांनी टाळ्या वाजवल्यात. मी 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा बघतोय गोलंदाजासाठी पंचांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. रुपेशने यष्टिरक्षण सोडले आणि पाटील साहेबांच्या कडे येऊन उभे राहिलेले आहेत. हा चांगला चेंडू, 2 टप्प्याचा काय नाही पण चांगला चेंडू टाकलाय. पाटील साहेब अजून 2 चेंडू टाकायचे आहेत. किती? 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धाबा, 5 गडी बाद झाले. रुपेशने यष्टिरक्षण सोडलं आणि बघा कुठे उभा आहे. पाटलांच्या साईडला येऊन बसलेले आहेत. या बेला चांगला चेंडू आहे. सुनील कुळेनं ह्या बेला पाटलांसाठी टाळ्या वाजवल्यात. म्हणजे अंपायरनी
गोलंदाजासाठी टाळ्या वाजवल्यात. आता सुनील म्हणत असेल की मॅच कधी संपते. एक चांगला चेंडू टाकायचा आहे. चांगला चेंडू टाकलाय. पाटील साहेबांचं या वेळेला षटक समाप्त झालंय आणि रुपेशनं निसवेच मला म्हणतं एक आता सेलिब्रेशन करत आहेत. वाशिष्ठी मिल्क संघ विजेता होतोय, जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पाटलांना खांद्यावर घ्यावं लागेल तुम्हाला. किती बॉल टाकले प्रसाद? फक्त 15 बॉल पाटील साहेबांनी टाकले. फक्त 15 बॉल. सेलिब्रेशन मैदानावरती पाटील साहेब डोक्यावरती घेतले पाटलांना. हा स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट मोमेंट आपल्याला बघायला मिळतोय.